काय कुंडल्या बाहेर काढायच्या असतील तरी जर त्या काढल्या, आमच्याकडे काय काय महाकुंडल्या आहेत त्या सुद्धा आम्ही काढून ठेवलेल्या आहेत. आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोपरगावमध्ये राजकीय हालचाल चांगलीच वेगाने सुरू होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाकडून काकासाहेब कोयटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार आशुतोष काळे व पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काकासाहेब कोयटे यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय टीकेवर जोरदार पलटवार केला. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि मी किती मताने निवडून येणार एवढाच फक्त प्रश्न राहिलेला आहे. मी निवडून येणार हे तर विरोधी पक्षाने सुद्धा, भारतीय जनता पक्षाने सुद्धा मान्य केलेले आहे. स्नेहाताईच एका मुलाखतीमध्ये तुमच्या समोरच बोललेले आहे की काका आता 76 वर्षाचे आहेत आणि त्यांना 81 वर्षापर्यंत ते नगराध्यक्षपर्यंत राहणार आहे. 81 वर्षापर्यंत ते कसं काम करू शकणार? म्हणजे मी निवडून आलो हे त्यांनी कबूल केलेले आहे, मी गृहीत धरलेलं आहे. त्याच्यामुळे आमचा विजय हा प्रचंड बहुमताने होणार आहे. आणि मी सुद्धा खरं तर मी निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा सुरुवात केली, आशुतोष दादांचं काम पाहून मला सुद्धा सुखद धक्के बसले अनेक. विशेषतः मी गेल्या काल प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये फिरलो. त्या भागामध्ये 9 इंच जाडीचे डांबराचे रस्ते केलेले आहेत, 2-2 फुटाचे ड्रेनेज लाईन केलेली आहे आणि अतिशय दर्जेदार काम, अतिशय क्वालिटीचं काम दादांनी केलेलं आहे. तीच परंपरा मला पुढच्या माझ्या कारकिर्दीमध्ये टिकवायची आहे. कोणतं विजन समर्थन आपण या निवडणुकीत? व्हिजन, माझे तर अनेक व्हिजन आहेत. तो एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याकरता आम्ही गावातून काही फॉर्म भरून घेतलेले आहेत. गावातल्या मतदारांकडून जवळपास 6000 घरी जाऊन 6000 कुटुंबांचे फॉर्म्स आमच्याकडे आलेले आहेत. त्याचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि त्याचा अभ्यास करून आम्ही व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार आहोत. ज्या व्हिजन डॉक्युमेंट करता आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजितदादांनी पाहिजे तेवढा निधी द्यायचं कबूल केलेलं आहे आणि त्या निधीचं योग्य नियोजन व्हावं याचसाठी मी या निवडणुकीत उतरलेलो आहे. यापूर्वी जे काही निधी येत होते त्याचं नियोजनच झालेलं नाही. विशेषतः स्विमिंग पूलचं उदाहरण तुम्ही बघता. स्विमिंग करता शासनाने एवढा निधी दिला, तो स्विमिंग पूल कुठं झोपडपट्टीत झाला गेला. क्रीडा संकुल आलं गेलं, त्यांचं उत्तर होतं की ते तालुका क्रीडा संकुल आहे. मग तालुका क्रीडा संकुल काय संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का? तुम्हाला पाहिजे तर यसगावमध्ये करायचं, माहेगावमध्ये करायचं, पोयगावमध्ये करायचं किंवा कोपरगावमध्ये करा. संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का ते? एसटी स्टँड एवढं मोठं बांधून ठेवलं त्यांनी, निधी आणला, त्याचं कसल्याही प्रकारचं नियोजन नाही. म्हणजे एसटी स्टँड कसं नसावं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कोपरगावचं बस स्थानक आहे. तुम्ही संगमनेरचं बस स्थानक बघा, सिन्नरचं बस स्थानक बघा, उलट्या बाजूने तोंड केलं आहे बस स्थानकाचं. आणि कोपरगावच्या सगळ्या विस्थापितांचे गाडे त्या बस स्थानकामध्ये बसू शकलेले असते. प्लॅनिंग नसल्यामुळे, नियोजन नसल्यामुळे हे जे काही कोपरगाव उद्ध्वस्त झालेले त्यांना सगळ्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे कोपरगाव करायचं आहे. आपल्या उमेदवारीबाबत पण विरोधकांनी टीका केली की बाह्य शक्तीमुळे आपण उमेदवारी करतात. बाह्य शक्तीचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? मला आशुतोष दादांनी, अजितदादांनी उमेदवारी दिली. त्यांचा जो उमेदवार आहे हा बाहेरून आलेला आहे, तो कोपरगावचाच नाही. नाशिक जिल्ह्यातल्या कुठून तरी, सिन्नरून कुठून तरी ते आलेलं म्हणतात. माझा जन्मभूमी इथे, कर्मभूमी इथे आहे, लहानपणापासून माझे व्यवसाय, कुटुंबीय सगळे इथंच आहे. तर बाह्य शक्तींचा काय संबंध याचा विषयच नाही इथं. काका, जनतेच्या माध्यमातून एक प्रश्न आहे की ज्यावेळेस आपण जनतेला विचारतो की यावेळेस कोपरगावचा कौल काय राहणार, तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात येतं की प्रत्येक राजकीय पक्षाचे जे उमेदवार असतात ते ज्यावेळेस अशाच घोषणा करतात पण विकास मात्र त्यामध्ये होत नाही. मी केवळ घोषणा करीत नाही, मी कोपरगावचा विकास, कोपरगावची कामं राजकारणात नसताना सुद्धा आत्तापर्यंत करत आलेलो आहे. हे कोपरगावच्या जनतेनं बघितलेलं आहे. मी कोपरगावमध्ये अभ्यास मंदिर उभं केलेलं आहे, योग मंदिर उभं केलेलं आहे, त्याचप्रमाणे उद्योग मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि माझी संकल्पना आहे, खरं तर आशुतोष दादांचं तुम्हाला काम बघायचं असेल ना, की प्रभाग क्रमांक 1 मध्ये जा, प्रभाग क्रमांक 2 मध्ये जा, प्रभाग क्रमांक 3 मध्ये या. निवारा सोसायटीचं जे आम्ही काम करून दाखवलेलं आहे ते आम्ही करून दाखवतो बोलण्यापेक्षा. त्याच्यावर मी आत्तापर्यंत बोललोही नाही कधी. आणि प्रदर्शनमध्ये आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली महिलांना जे काही शिलाईचे क्लासेस चालू आहेत तिथं तुम्ही जाऊन बघा. या शिलाई मशीन ज्या काही महिलांना दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून जे काही उत्पादनं होणार आहेत ते विकण्याची सुद्धा जबाबदारी मी घेणार आहे. महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीमध्ये मी काम करतो.
त्याच्यामुळे या कोपरावच्या महिलांनी उत्पादित केलेले सगळे उत्पादनं मी विकत घेणार आणि त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पतसंस्थेमध्ये मी विक्रीला ठेवणार. अशा प्रकारे मी करून दाखवणार. काका, विरोधकांनी पत्रकार परिषद असं देखील सांगितलं का काकांच्या सांगण्यावरून काकांनी निवडणुकीला उभी राहिली? कोण आका आहे मला तर काही समजत नाही, पण मला माहिती आहे की मी कोपरावकरांचा लाडका काका आहे. कधी कोपरावर संकट आलं की लोक मला म्हणतात काका आम्हाला वाचवा. म्हणजे बघा, कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं 3.5 महिने 1000 लोकांचं जेवण मी घरोघर वाटप केलेलं होतं. 1000 लोकांचं घरोघर डबे जात होते. कोरोना गेल्यानंतर सुद्धा आज सुद्धा 70 निराधार विधवा अपंग महिलांना माझे डबे घरोघर जातात. तर माझा नाकाचा काही संबंध नाही. कोण नाका आहे त्यांनी शोधावं. वयाचा मुद्दा फार गाजतो तुमचा. वयाचा मुद्दा एक फार गाजतो. त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की माझं वय 76 आहे. पहिले तर माझं वय फक्त 73 आहे. 73च्या उलट किती होतं? 37 वयाचा असल्याप्रमाणे मी आत्ताही काम करतो. पतसंस्था चळवळीत काम करत असताना सरासरी माझा 250 किलोमीटर प्रवास असतो. वर्षाला बरोबर 1,00,000 किलोमीटर प्रवास माझा होतो. आणि तो प्रवास जर मी करू शकतो तर कोपरावच्या विकासाकरता प्रवास मी नक्कीच करणार आहे. इतर ठिकाणी मी जे काही बघितलेलं आहे शहरं कसे चांगले झालेले आहेत त्याप्रमाणे कोपरगाव नगर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात 1 नंबर काम करण्याचा संकल्प मी सोडलेला आहे. आणि माझं यापुढचं आयुष्य कोपरगावचा विकास हाच ध्यास आणि माझा श्वास सुद्धा कोपरगावचा विकास. दिवसातले 24 तास मी कोपरगाव करता, कोपरगाव नगरपालिकेकरता, कोपरगावच्या नागरिकांकरता काम काम आणि फक्त कामच करणार आहे. काका, अजून विरोधकांनी असा आरोप केला आहे की तुम्ही त्या दिवशी छोटे कामं असले तरच तुम्ही माझ्याकडे काय याल. छोटे कामासाठी मी काय नगरपालिकेत येणार नाही आणि नागरिकांचे छोटेच कामं असतात जे नगरपालिकेत असतात. ते छोटे कामं आमचे नगरसेवक सगळे करणारच आहे. मी सुद्धा त्याच्यात लक्ष घालणारच आहे. छोट्या कामामध्ये सुद्धा मी आत्तापर्यंत, आता मी राजकारणात नसलो तरी छोटे कामं घेऊन सुद्धा अनेक लोक माझ्याकडे येतात. ते कधी काम मी टाळलेलं नाही. छोटे कामं आमच्याबरोबर आशुतोष दादांनी जे तरुण पिढी दिलेली आहे, म्हणजे या तरुण पिढीला अनुभवी नेतृत्व जे आशुतोष दादांनी दिलेलं आहे त्या तरुण पिढीला सुद्धा काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. तर त्यांच्या दृष्टीनं माझ्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढी हे सगळे कामं करणारच आहे. विरोधकांनी एक क्लिप व्हायरल होत आहे त्यात म्हणते का ते का तुमच्या सर्व कुंडल्या बाहेर काढू अशी क्लिप व्हायरल होती. काढा ना. माझ्या कुंडल्या सगळ्या सहकार्याच्या कुंडल्या आहेत. त्यांना काय कुंडल्या बाहेर काढायच्या असतील त्यांनी जर त्या काढल्या, आमच्याकडे काय काय महाकुंडल्या आहेत त्या सुद्धा आम्ही काढून ठेवलेल्या आहेत. त्यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे. की वैयक्तिक पातळीवर जर गेले, आमच्याकडे तर महाकुंडल्या अनेक काढलेल्या आहेत. उमेदवाराच्या काढलेल्या आहेत, उमेदवारांच्या नेत्यांच्या काढलेल्या आहेत. पण त्या भानगडीत त्यांनी पडू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. याच्या उपर त्यांची मर्जी. त्यांनी काढलं तर चांगलंच आहे, नाही काढलं तर चांगलंच आहे, आणि काढलं तर त्याच्यापेक्षा चांगलं आहे. आम्हालाही त्याला उत्तर देता येईल चांगल्या पद्धतीने. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार आदरणीय काकाजी कोयटे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर बाकीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच आपण ते पूर्ण चित्र स्पष्ट होईल. आणि बाकीच्या गोष्टी आम्ही आता नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी बोलू. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे म्हणजे नगराध्यक्षपदाचे चांगल्या मताने येतीलच, पण जास्तीत जास्त नगरसेवक देखील त्या ठिकाणी निवडून येतील ही खात्री मला मनामध्ये आहे. जी नगरसेवकांची यादी आपल्या वतीने अधिकृत अशी जाहीर करण्यात आलेली आहे, कुठेतरी संभ्रम आहे असं वाटतं. आणि जाहीर नाही करणार आम्ही. आता जसं काही फॉर्म भरून होतील मग आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देऊ.